Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English lesson Reading Works of Art. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या लेसन मधील सईद हैदर रजा हा पार्ट बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. Saeed Haider Raza, popularly known as Raza, was a renowned Indian artist. तर सईद हैदर रजा ज्यांना की पॉप्युलरली जे ओळखले जातात फक्त रजा म्हणून, ते एक रिनोड इंडियन आर्टिस्ट होते. रिनोड म्हणजे प्रसिद्ध असे भारतीय कलाकार होते. सिंपल जिओमेट्रिक शेप्स, स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन्स, captivating compositions, these are some of the characteristic features of his paintings. अतिशय साधे साधे भूमितीय आकृत्या, स्ट्रायकिंग कलर कॉम्बिनेशन म्हणजे अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी रंगसंगती, कॅप्टिवेटिंग कंपोजिशन म्हणजे चित्तवेधक अशी रचना. दीज आर सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हिज पेंटिंग. हे त्यांच्या पेंटिंगच्या काही गुणविशेष किंवा विशेषता आहेत. अँड सो आर द कलर्स ब्ल्यू अँड ऑरेंज. आणि त्यासोबतच ब्ल्यू म्हणजे निळा आणि ऑरेंज म्हणजे नारंगी हा रंग सुद्धा त्यांच्या पेंटिंगची विशेषता आहे. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. तुम्हाला ऑलमोस्ट त्यांच्या सर्व पेंटिंग्स मध्ये हे रंग पाहायला मिळतील. नन ऑफ हिज पेंटिंग्स depict life like human figures or copies of scenes from his environment. त्यांच्या कुठल्याही पेंटिंग मध्ये आपल्याला लाईफ लाईक ह्युमन फिगर्स म्हणजे मानवांच्या आकृत्या किंवा कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट किंवा निसर्गामधील जे सीन्स असतात, जे विविध दृश्य असतात त्यांची कॉपी त्यांच्या कुठल्याही पेंटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. हिज पेंटिंग बिलॉंग्स टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. त्यांची पेंटिंग ही ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल म्हणजे अमूर्त अशा पेंटिंग्स मध्ये मोडते. अमूर्त म्हणजे काय, तर ज्याला कुठलीही आकृती नसते. Such paintings are not inspired by any external factor. अशा पेंटिंग्स या कुठल्याही बाहेरच्या गोष्टींमधून इन्स्पायर झालेल्या नसतात. They originate when the artist tries to peep into his own inner mind. अशा कलाकृती जन्म घेतात जेव्हा कलाकार स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये किंवा स्वतःच्या इनर माइंड मध्ये डोकावून बघतो. म्हणजे स्वतःच्या विचारांमधून जन्म घेणाऱ्या अशा या कलाकृती असतात. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन. तर त्यांची पेंटिंग ही विविध भूमिती आकृत्या ज्याच्यामध्ये सर्कल आहे, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल, लाईन्स, डॉट्स यांना विविध कंपोजिशन मध्ये विविध रचनेमध्ये गुंफून using effective technique of applying paint, attractive color combination, achieving balance in some places and creating imbalance in other places. आणि त्याशिवाय त्यामध्ये सुंदर पद्धतीने रंग भरून कलर कॉम्बिनेशन करून त्यानंतर कुठे कुठे बॅलन्स म्हणजे एक साम्य एक समतोल साधून तर कुठे कुठे मुद्दामच इम्बॅलन्स क्रिएट करून ते ओव्हरऑल कलाकृती त्यांची बनवतात, जी की अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसते. त्यामुळे यातून आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे की ही जी स्टाईल आहे त्यांची ती त्यांनी स्वतः निर्माण केलेली स्टाईल आहे. रजा found his paintings through his study of Indian arts and heritage, cultural context and philosophy. रजा यांना त्यांची पेंटिंग ही इंडियन आर्ट अँड हेरिटेज जेव्हा ते भारतीय कला आणि भारतीय कलेचा वारसा, कल्चरल कॉन्टेक्स्ट म्हणजे सांस्कृतिक संदर्भ आणि फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, जेव्हा ते या सर्वांचा स्टडी करत होते तिथे कुठेतरी त्यांना अशा प्रकारची पेंटिंग बनवावी ही गोष्ट जी आहे ती लक्षात आली किंवा त्यांच्या पेंटिंगचा जन्म इथून झाला असं आपण म्हणू शकतो. His pictures seem to radiate peace and life at the same time. त्यांचे चित्र एकाच वेळी शांतता आणि जीवन रेडिएट करतात म्हणजे परावर्तित करतात. We realize that the painting is a visible form of a very deep thought. आपल्या लक्षात येते की त्यांनी बनवलेली पेंटिंग हे
अतिशय खोल अशा विचाराचं एक प्रतिबिंबच आहे. Very few abstract painting communicate with the viewers as much as Raja's do. अशा प्रकारे राजा यांची कलाकृती ज्याप्रमाणे आपल्या प्रेक्षकांसोबत कम्युनिकेट करते म्हणजे संवाद साधते, तसे खूपच कमी abstract स्टाईल पेंटर असतील त्यांची कलाकृती करू शकते. त्यामुळे राजा हे अतिशय महान ठरतात हे आपल्याला इथं लक्षात येते. Raza was born in a small village in Madhya Pradesh. He began to paint from the age of 12. अशा प्रकारे रझा यांचा जन्म मध्य प्रदेशातील एका छोट्याशा खेड्यामध्ये झाला आणि मग वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी पेंटिंग करणं सुरू केलं. He studied art at चित्रकला महाविद्यालय at नागपूर and then JJ School of Arts in मुंबई. सुरुवातीला त्यांनी नागपूरमधील चित्रकला महाविद्यालय इथे शिक्षण घेतलं. नंतर मुंबईमधील JJ School of Art इथे शिक्षण घेतलं. Later he went to France to study art. पुढे ते फ्रान्सला कला हा विषय शिकायसाठी गेले. After a few years he decided to settle in France. काही वर्षानंतर त्यांनी तिथेच राहायचा निर्णय घेतला. His wife was French. त्यांची वाईफ सुद्धा फ्रेंच होती. He won many national and international awards. अशा प्रकारे रझा यांना खूप सारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. He was honored with all the three Padma Awards, पद्मश्री, पद्मभूषण and पद्मविभूषण. त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं आहे. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. अशा प्रकारे या सर्व सन्मानांसोबत आणि ऑनर्स सोबत त्यांची जी पेंटिंग आहे ती एक स्पिरिच्युअल आणि मेटाफिजिकल म्हणजे तत्वज्ञान विषयक रस्ता जो आहे तो चोखाळण्याचा प्रयत्न करते. He described his work in these words. स्वतःच्या कामाला ते या शब्दांमध्ये अधोरेखित करतात. ते म्हणतात, My work is my own inner experience. ते म्हणतात की माझं काम हे माझा स्वतःचा मला आलेला आंतरिक अनुभव आहे. And involvement with the mysteries of the nature. आणि या निसर्गाच्या जे रहस्य आहे त्यांच्यासोबत माझी जी इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचा परिणाम आहे. And form which is expressed in colors, line, space and light. जे की ते कलर्स, लाईट, स्पेस आणि कलर्स, लाईन, स्पेस आणि लाईट म्हणजेच रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून ते या सर्व गोष्टी व्यक्त करतात. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या कामाला डिस्क्राईब केलेलं आहे. त्यांचं काम कुठल्याही बाहेरच्या गोष्टींपासून इन्स्पायर झालेलं नाही, तर त्यांना स्वतः आलेला जो आंतरिक अनुभव आहे त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कामामध्ये दिसून येते. Sometimes an artist's thought appear to be too complex or even complicated when they are expressed through words. कधी कधी एखादा आर्टिस्ट, एखादा कलाकार त्याचे विचार जेव्हा तो शब्दांमधून मांडतो तेव्हा ते आपल्याला समजायला कठीण जातात. ते खूप कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लिकेटेड असतात, अतिशय गुंतागुंतीचे असतात. For him, the effective medium of communication is his work. पण रझांसाठी कम्युनिकेशनचं, संवादाचं अतिशय परिणामकारक माध्यम म्हणजे त्यांचं काम आहे, त्यांची पेंटिंग आहे, हिज पेंटिंग्स. रझा हॅड ग्रेट क्रिएटिव्हिटी. अशा प्रकारे रझा यांच्याकडे खूप क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता होती. हिज पेंटिंग्स आर व्हेरी एक्सप्रेसिव्ह. आणि त्यांच्या पेंटिंग सुद्धा खूपच एक्सप्रेसिव्ह आहेत, म्हणजे खूपच त्या स्वतःला एक्सप्रेस करतात. स्वतःला चित्र फारच बोलकी आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. अतिशय व्यक्त होणारी अशी त्यांची चित्र आहेत. This great artist passed away on 23 July 2016 at the age of 94. अशा प्रकारे हा महान कलाकार 23 जुलै 2016 साली वयाच्या 94व्या वर्षी हे जग सोडून निघून गेला. लिव्हिंग बिहाइंड अ लेगसी ऑफ सेन्सिटिव्ह पेंटिंग्स. पण आपल्या मागे एक लेगसी, एक वारसा, सेन्सिटिव्ह पेंटिंग म्हणजे संवेदनशील चित्रांचा. आपल्या मागे संवेदनशील चित्रांचा वारसा हा महान कलाकार सोडून गेला. Achieved through extraordinary composition of lines and colors. रेषा आणि रंगांच्या अतिशय अलौकिक अशा रचनेमधून त्यांना
चित्र निर्माण केले होते, उभे केले होते. दॅट डेपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन, जे की एक्स्ट्राऑर्डिनरी कंपोजिशन म्हणजे अलौकिक कलाकृती जी आहे ते आपल्या समोर सादर करत होते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सईद हैदर रजा या महान कलाकाराविषयी या लेसन मध्ये शिकलेलो आहे. हा होता पार्ट 1 ऑफ रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट. मित्रांनो, आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असणार. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.